क्षेत्र मढी, माहिंबा, वृद्धेश्वर आणि मोठा देवी येथे भाविक भक्तांची गर्दी मावत नाही. आता त्यांच्या दर्शनासाठी आम्ही गेलो होतो, परंतु गेल्यानंतर आम्हाला चिंचा खायची इच्छा झाली आणि मी लागलो चिंचा तोडायला, परंतु हे असं काही झालं बघा. तर चला संपूर्ण ब्लॉग बघूया. तिचे ते श्री कानिफनाथ महाराज तेथे असणारे ते सुंदर असे हत्तीच्या कानातून त्यांचा जन्म झालेले मूर्त. तो आणखी एका ठिकाणची मूर्त तुम्हाला माहिती आहे का? बघा ही किती सुंदर आहे. तर चला बघूयात संपूर्ण ब्लॉग. यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे वृद्धेश्वर मंदिर, त्याचबरोबर मोठा देवी. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. सकाळच्या या मनमोहक वातावरणाचा आनंद घेत घेत आम्ही निघालो मोठा देवी या देवस्थानाकडे. एवढ्या सकाळी आलो होतो कारण आम्हाला सकाळच्या 7च्या आरतीला मोठा देवीला हजर राहायचो, म्हणून आम्ही सकाळी सूर्य निघताच आम्ही इथे हजर होतो. कारण इथं सकाळी 7ची आरती झाल्यानंतर 10 वाजता महाप्रसाद सुद्धा असतो, तर तो सुद्धा तुम्ही इथे महाप्रसादाचा आनंद घेऊ शकता. मोठ्याच्या या देवीला नवसाला पावणारी देवी म्हणून देखील ओळखलं जातं. तर चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती. या गावामध्ये दही, दूध, तूप, लोणी काहीही विकलं जात नाही बघा. आणि जोपर्यंत हे लोक देवीला दही, दूध, तूप, लोणी अर्पण करत नाही तोपर्यंत खात देखील नाही. देवीच्या वेगवेगळ्या रूपांचे दृश्य या मूर्तींद्वारे मंदिरामध्ये कोरीव कामाद्वारे दाखवण्यात आलेले आहे. सकाळच्या त्या लखलखत्या सूर्यप्रकाशामध्ये आम्हाला विठ्ठल रुक्माईची इतकी गोड अशी मूर्त दिसली. खूप सुंदर बघा. आपण त्या मूर्तीकडे बघूनच भारावून जातो. तिथलं दर्शन करून झाल्याच्या नंतर आम्ही आलो थेट मढीला. मढीचे आपले श्री चैतन्य कानिफनाथ महाराज. मढीचे जे श्री चैतन्य कानिफनाथ महाराज आहे ते पहिले मिरीला थांबले होते. मढीपासून अगदी 25 किलोमीटर अंतरावरती मिरी गाव आहे. तेथे श्री चैतन्य कानिफनाथ महाराज थांबले होते, परंतु नंतर ते मढी गावी गेले आणि तिथे जाऊन त्यांनी श्री संजीवन समाधी घेतली बघा. श्री चैतन्य कानिफनाथ महाराज ही प्रबुद्ध नारायणांचे अवतार आहे. तर मित्रांनो, श्री चैतन्य कानिफनाथ महाराज हे मिरीला का थांबले नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच डिस्कस करूया. तर चला, यानंतर आपण जाणार आहोत श्री चैतन्य बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीकडे. तर चला निघूयात. समोर हा जो डोंगर तुम्ही बघताय तर हा डोंगर आहे बघा गर्भगिरीचा डोंगर. आणि या गर्भगिरीच्या डोंगरामध्ये एकदा की माणूस आलं की माणसाचं मन असं भारावून जातं. मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे बघा श्री चैतन्य सद्गुरू बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज संजीवन समाधी मंदिर माहिंबा येथे, श्री क्षेत्र माहिंबा येथे. वरती जर कधी बघायला गेलं आपण तर श्री बडेबाबा यांच्या मंदिराचं खूप भव्य दिव्य असं काम चालू आहे बघा. तर आपण बघू शकता तिथे दिलेले अमृतेश्वर स्वयंभू मंदिर म्हणून. तर चला आपण खाली जाऊया आणि तिथं दर्शन करूया, जिथं की पवना नदीचं जे उगमस्थान म्हणून देखील ओळखलं जातं. खूप भव्य दिव्य असं मंदिर आहे. त्यानंतर वातावरण देखील इतकं भारी वातावरण आहे मित्रांनो. तिथं आल्यानंतर म्हणजे अगदी मनाला असा गारवा भेटतो ना, तुम्हाला इतकं टेन्शन फ्री कुठंच नाही वाटणार. जिथं नाथांच्या चरणावरती तुम्ही डोकं ठेवायला जाल ना, तिथं तुमची संकटं तुम्ही विसरून जाल. खूप भारी वातावरण आहे. चला तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हेच ते स्थान आहे बघा, हेच ते मंदिर आहे की जिथं की पवना नदीचा उगम झालेला आहे. हे जे तर गर्भगिरी पर्वत आहे बघा. आता वरती जर कधी बघितलं आपण तर श्री चैतन्य सद्गुरू बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या मंदिराचं भव्य दिव्य असं काम चालू आहे. इथं आपण बघायला गेलं तर श्री अमृतेश्वर स्वयंभू मंदिर आहे बघा. खूप सुंदर असं वातावरण आहे. आपण नक्कीच एकदा तरी या गर्भगिरी पर्वतावरती बडेबाबांच्या दर्शनासाठी यावं, इथंही यावं. खूप सुंदर असं वातावरण आहे. चला तुम्हाला मी मंदिरात दाखवतो, कशाप्रकारे नदीचा जो उगम वगैरे झालेला आहे ते दाखवतो आणि आपण नंतर मग बडेबाबांच्या दर्शनाला जाऊया. हे जे मंदिर आहे तर हे स्वयंभू महादेव मंदिर म्हणून देखील ओळखलं जातं. तर मित्रांनो, हे जी आहे तर इथेच पवना नदीचा उगम देखील झालेला आहे. पावसाळ्यात ज्यावेळेस आपण इथे दर्शनासाठी येतो तर इथे खूप सारं पाणी असतं बघा. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की श्री बडेबाबांच्या मंदिराचं खूप भव्य दिव्य असं काम चालू आहे. तर आपण बघू शकतात बघा की श्री बडेबाबांच्या मंदिराचं खूप भव्य दिव्य असं काम चालू आहे. आणि येथेच आपण आता दर्शनासाठी आलो आहे श्री बडेबाबांच्या मंदिराच्या समाधीचं. आपण समोर जे बघताय तर ते बडेबाबांचं समाधी मंदिर आहे बघा. आणि येथेच काम चालू ते आहे श्री नवनाथ पारायण मंदिर. इथे ज्यांना कुणाला पारायण करायचं असतं तर हे इथे येऊन पारायण करतात. आलेलो आहे बघा श्री वृद्धेश्वर महादेव मंदिर. येथे श्री महादेवांना म्हातारदेव म्हणून देखील ओळखलं जातं. तर चला मित्रांनो, येथे दर्शन करून घेऊया आणि मग नंतर बाकीची इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला नंतर सगळी इन्फॉर्मेशन सांगतो. हर हर महादेव. हे जे वृद्धेश्वर आहे तर ह्या वृद्धेश्वरचाही एक व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे बघा. येथील संपूर्ण माहिती वगैरे तुम्ही तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन संपूर्ण व्हिडिओ बघू शकता. उन्हाळ्यामध्ये आम्हाला इथं चिंचा खायला भेटतात बघा. चिंच नाही हे काय इथे चिंच झाडत नाही, पण इथं कुठून आलं हे चिंच झाड नाही, चिंच दिसत आहे, फेकून देतो.
मित्रांनो, हा जो कुंड आहे ना, ह्या कुंडाला 12ही महिने पाणी असतं बघा. खूप सुंदर असा कुंड आहे आणि खूप जुन्या काळातला कुंड बनवण्यात आलेला आहे. आपण बघू शकता इथं जे तर इथं भोलेनाथांची पिंड आहे बघा. इथला देखील मी व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे. तर हाही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन लवकरात लवकर बघावं. खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, कारण आपल्या चॅनलवरती फक्त आणि फक्त धार्मिक व्हिडिओ येत असतात. चला बाकीच्याही गोष्टी दाखवतो तुम्हाला इथल्या काही ज्या की मिस झालेल्या असतील. चला मित्रांनो, बघा मित्रांनो, आम्हाला चिंचा खायच्या होत्या तर आम्ही चिंचा घेतल्याच बघा. खूप अवघड करून तोडल्या, पाला पडला अंगावर, पण आता खूप भारी लागतील खायला. या चिंचा खायला. हे बघा मित्रांनो, इथून आता आम्ही वरती चाललेलो आहे. इथून आता ह्या अशा प्रकारे इथून जर कधी पडलं तर गेलं खाली. खूप मजा येते. पडलं कधी ना तर अवघड होईल. हे बघा माझा मित्र वरती चालत चालत गेलेला आहे बघा. खूप भारी मंदिर आहे बरं का, आणि वातावरण तर एकच नंबर आहे. मनसोक्त, अगदी मनसोक्त.